नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर यंदा अक्षय तृतीया ही कोणत्या दिवशी आहे, त्यानंतर अक्षय तृतीयेचा जो शुभ मुहूर्त आहे, म्हणजे अक्षय तृतीयाला जी आपण पूजा मांडणी करतो, तर त्या पूजे मांडणीचा शुभ मुहूर्त कोणता, त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, कोणत्या वस्तूचे दान करावे, त्यानंतर अक्षय तृतीयाला देवाला आपल्याला नैवेद्य काय बनवावा, त्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तर याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. तर बघा, अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय तृतीया याचं महत्त्व त्याच्या नावामध्येच लपलेलं आहे. तर अक्षय म्हणजे कधीही न नष्ट होणारे, म्हणजे कधीही न संपणारं, आणि तृतीया म्हणजे तिसरी तिथी. तर बघा, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळं तो दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो. तर अक्षय तृतीयेला आपल्याला त्या दिवशी जे काही शुभ कार्य आहे तर ते करायचे असते. तर त्यामध्ये तुम्ही घर, प्रॉपर्टी किंवा तुम्ही एखादी जमीन खरेदी करू शकता, किंवा तुम्ही नवीन बिझनेस, तुम्ही नवीन व्यवसाय जर सुरुवात करत असाल, तर हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो. तर या दिवशी तुम्ही नवीन कार्याला सुरुवात करू शकता. याने तुमचे नशीब जे आहे ते बदलते, आणि तुम्ही जे नवीन कार्य सुरू केलेले आहे तर ते कधीही नष्ट होत नाही, आणि याने आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढण्यास प्रयत्न होतो यामुळे. म्हणून आपण त्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, नवीन व्यवसाय किंवा नवीन बिझनेसची देखील सुरुवात करू शकता. तर बघा, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला अक्षय तृतीया जी आहे ती कशी साजरी करायची याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगते. तर बघा, अक्षय तृतीया जी आहे ती 19 एप्रिल 2026 रविवारी आहे. तर बघा, अक्षय तृतीयेची जी तिथी आहे, म्हणजे तृतीया तिथी जी आहे ती शनिवारी रात्री सुरू होणार आहे. म्हणजे 18 एप्रिल 2026 वार शनिवारी. तर शनिवारी रात्री अक्षय तृतीयेची जी म्हणजे तृतीया तिथी जी आहे ती सुरू होणार आहे, आणि त्यानंतर 19 एप्रिल 2026 वार रविवारी अक्षय तृतीयेची तिथी जी आहे ती संध्याकाळी समाप्त होणार आहे. त्यामुळे अक्षय तृतीया जी आहे ती रविवारी 19 एप्रिलला साजरी करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी वगैरे करायची असते. तर पूजा मांडणीचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी, म्हणजे 19 एप्रिलच्या दिवशी सकाळी सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता. शक्यतो 12च्या अगोदरच करा, कारण सकाळी लवकर उठून तुम्ही अगोदर पूजा आवरून घ्या, आणि त्यानंतरच मग आपल्याला पूजा मांडणी करायची असते. कारण बघा, 12च्या नंतर आपल्याला पूजा करायची नाही. शक्यतो लवकरच पूजा करून घ्या, कारण या शुभ वेळामध्ये पूजा केल्यामुळे तुमचं जे म्हणजे कार्य आहे, किंवा तुम्ही जी पूजा केली आहे तर ती एकदम अतिशय उत्तम मानली जाते. त्यामुळे शुभ मुहूर्त बघूनच तुम्ही पूजेला सुरुवात करा. त्यानंतर बघा, अक्षय तृतीया जी आहे ती आपल्याला सकाळी म्हणजे कशी साजरी करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. तर बघा, अक्षय तृतीया जी आहे ती सकाळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान वगैरे झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्या, आणि दरवाजा स्वच्छ केल्यानंतर त्यावर तुम्हाला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला उंबरट्याला पण, आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर उंबरट्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे. तर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील हळदीचं लेपन करायचं आहे. आणि त्यानंतर दरवाजाच्या समोरची जागा जी आहे ती स्वच्छ करून त्यावर तुम्हाला एक सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. तर अशी तुम्हाला प्रवेशद्वार, म्हणजे तुमचं जे मुख्य द्वार आहे तर त्याची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला घरामध्ये येऊन देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर सकाळी लवकर उठूनच तुम्ही ही पूजा वगैरे करून घ्या. तर सकाळी लवकर उठून तुम्ही पूजा करा, आणि त्यानंतर बघा, आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते, आणि भगवान विष्णूची देखील आपल्याला पूजा करायची असते. तर बघा, या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूचा परशुराम अवतार झाला होता. त्यानंतर बघा, त्रेतायुगाला देखील या दिवशी त्रेतायुगाला देखील या दिवशी सुरुवात झाली होती, आणि त्यानंतर महाभारत जे आहे तर त्या महाभारताच्या लेखनाला देखील अक्षय तृतीयाच्या दिवशीच सुरुवात केली होती. त्यामुळे हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे लक्ष्मी प्राप्तीसाठी या देवतांची पूजा करतात, आणि या दोघांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती अखंड नांदते आणि स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करायची असते. तर बघा, आता देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर फोटो असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता. मूर्ती असेल तर चालेल, मूर्ती पण चालेल, आणि फोटो असेल तर फोटो पण चालेल. तर बघा, देवघराच्या समोरच्या साईडनंच आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्हाला म्हणजे साफ करून घ्या. फोटो मूर्ती असेल तर अभिषेक करा.
आणि तुम्हाला म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर त्यांची मांडणी करून घ्यायची आहे. तर बघा एक चौरंग घ्या, त्यावर तुम्हाला लाल वस्त्र अंथरून त्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची फोटो मांडा. तर फोटो असेल, फोटो किंवा मूर्ती, मी दोन्हीचं सांगते. तर अभिषेक करून घ्या मूर्ती घ्यायचा असेल तर. तर त्यावर त्यांची मांडणी करून मग त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करा. आणि ही पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. तर दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला ही पूजा करायची आहे. तर ही पूजा झाल्यानंतर मांडणी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला समोरच्या साईडनं कलशाची स्थापना करायची असते. तर बघा, ज्यांच्या घरामध्ये मंगल कलशाची जर स्थापना झाली नसेल तर त्यांनी या दिवशी ती स्थापना केल्यानंतर पण खूप शुभ मानलं जातं. तर ज्यांच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना नाही, अशांनी या दिवशी मंगल कलशाची स्थापना देखील करू शकता तुम्ही. हा दिवस अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ मानला जातो, म्हणून या दिवशी तुम्हाला मंगल कलशाची देखील स्थापना करायची आहे. तर बघा, माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूच्या समोरच्या साईडनं पण आपल्याला खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला तांब्याचा कलश पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून त्यावर आपल्याला विड्याची पानं आणि नारळ ठेवून कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. तर हा जो कलश आहे तो अक्षय तृतीयाला आपल्याला मांडायचा आहे. तर हा कलश पण आपल्याला सकाळी लवकरच पूजा केल्यानंतर मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर मग आपल्याला कलशाची पण पूजा करायची आहे. तर कलशाला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करा. आणि त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना देखील हळदी कुंकू फुल अक्षता अर्पण करून त्यांची देखील पंचोपचार पूजा करून घ्या. या पद्धतीने पूजा मांडणी करून आपल्याला 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही या मंत्राची जी सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर तुम्ही 11 वेळेस, त्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 108 वेळेस देखील करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि या मंत्रामध्ये भरपूर म्हणजे ताकद आहे. या मंत्राने देखील घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते. त्यानंतर गायत्री मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गायत्री मंत्राचं देखील पठण करू शकता. म्हणजे गायत्री मंत्र देखील तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. तर या पद्धतीने तुम्ही मंत्राची जी सेवा आहे तर ते तुम्ही दिवसभर केली तरी चालेल किंवा तुम्ही पूजेच्या समोर बसून केली तरी चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला मंत्र जे आहे मंत्राचं उच्चारण करून घ्यायचं आहे. आणि उच्चारण केल्यानंतर मग तुम्हाला आरती देखील करून घ्यायची आहे. आणि आरती केल्यानंतर नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आता काय दाखवावे, तर बघा, अक्षय तृतीया जो आहे तो भरपूर मोठा दिवस मानला जातो. तर या दिवशी प्रत्येक घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचंच बनलेलं असतं. त्यामध्ये तुम्ही आमरसपुरी बनवू शकता. त्यानंतर बघा, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी आमरसपुरीच बनली जाते. तर आमरसपुरीचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर पुरणपोळी पण भरपूर ठिकाणी बनवली जाते. तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता, आमरसपुरीचा दाखवू शकता, किंवा तुम्ही एखादी म्हणजे खीर जरी बनवली तरी चालेल, किंवा तुम्ही एखादी गोड बर्फी बनवली तरी चालेल. तर तुम्ही गोडाचाच नैवेद्य देवाला अर्पण करा. त्यामध्ये तुम्ही खीर, शिरा किंवा तुम्ही आमरसपुरी, पुरणपोळी देखील तुम्ही बनवू शकता. शक्य हेही नसेल तर तुम्ही अवघा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल, किंवा तुम्ही गोड फळं जरी अर्पण केले देवाला नैवेद्य स्वरूपात तरी चालेल. पण तुम्हाला ही पूजा मांडणी जी आहे ती अक्षय तृतीयेला आवर्जूनच करायची आहे. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहे त्यांची जी घरामध्ये स्थिरता वाढवण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदण्यासाठी आपल्याला ही सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी, आरती आणि नैवेद्य करायचं आहे. तर बघा, ही झाली आपली घरातील पूजा. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला काय खरेदी करावे, तर बघा, या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता. तर आता सोन्याचा भाव भरपूर झाला आहे, मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती झाले. तर अशा वेळेस तुम्ही काय खरेदी करू शकता, तर बघा, अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी माता स्थिर राहायची असेल तर तुम्ही थोडेसे जाऊन म्हणजे 10 रुपयाचे का होणार तुम्ही बाजारात जाऊन धने खरेदी करू शकता. तर धने जे आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून या दिवशी तुम्ही धने किंवा हळदीची खरेदी करू शकता. हळदीमध्ये जे हळकुंड आहे तर त्या हळकुंडाची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. कारण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी धने आणि हळदीचे म्हणजे हळकुंड जे आहे तर त्या हळकुंडाचा पण उपाय केला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी सोने जर खरेदी करणं झालं नाही, म्हणजे तुमच्याकडूनच काही कोणाकडूनच शक्य नाही, एखादे गोष्टी भरपूर जण अशी आहेत की त्यांच्याकडे खरेदी करायला जाणं सुद्धा शक्य होत नाही, कारण एवढं महागच झालंय सोनं.
तर त्याऐवजी तुम्ही धने आणि हळदीची देखील खरेदी करू शकता. तर बघा ही खरेदी आहे. आणि आता आपण काय करू नये याबद्दल थोडक्यात मी सांगते तुम्हाला. तर बघा या दिवशी आपल्या घरामध्ये वादविवाद करायचा नाही. कारण याने ही माता लक्ष्मी जी आहे ती दुःखित होते आणि आपल्या घरामध्ये जी म्हणजे लक्ष्मीचा जो वास आहे तो निघून जातो. त्यानंतर खोटे बोलायचे नाही. खोटे बोलायचं नाही आणि बघा नकारात्मक विचार पण करायचे नाही. तर नकारात्मक विचार कसे? तर मी जे म्हणजे आता आपण शुभ कार्य करणार आहोत त्या दिवशी. तर आता कोणत्या तरी व्यवसायाला आपण नवीन सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये जर आपण नकारात्मक विचार करत बसलो, की मी जे शुभ कार्य सुरू केले तर ते पूर्ण होईल का? ते चालेल का? माझा जो बिझनेस आहे तो ग्रो होईल का? तर याबद्दलचे जे वाईट विचार आहेत, जे नकारात्मक विचार आहेत, तर ते विचार करणं टाळा. तर हे करणं टाळून तुम्ही शुभ विचार करायला सुरुवात करा. म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तयार होते. तर हे करा तुम्ही या दिवशी. आणि बघा आता खरेदी झाली आपली, पूजेचा शुभ मुहूर्त झाला, नैवेद्य झाला, काय खरेदी करावं हे झालं आणि काय करू नये हे पण झालं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे की या दिवशी आपल्याला दान काय करावं? तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर दानधर्म काय करावं? तर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्माला देखील अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर या दिवशी आपल्याला दान करायचं. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म का करावं? तर यामुळे आपल्याला जे काही नकळत घडलेलं जे पाप आहे आपल्या हातून, तर त्या पापाचे जे भोग आहेत तर ते भोग कमी होण्यास मदत होते. पापाचे भोग तर सगळ्यांना भोगावेच लागतात. पण ते पापाचे भोग जे आहेत ते थोडेसे कमी होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला दानधर्म जे आहे ते करायचं आहे. तर आता यामध्ये कोणत्या वस्तू दानधर्मामध्ये कराव्या? तर बघा या दिवशी तुम्ही अन्नदान करायचं आहे. तर अन्नदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नदान करायचं आहे. तर अन्नदानामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू तुम्ही दान करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तींना, गरिबांना तुम्ही एखाद्या मंदिराच्या ठिकाणी, तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील गरिबांना तुम्ही अन्नदान करू शकता या दिवशी. त्यानंतर बघा पाण्याचं दान. तर पाण्याचं दान देखील खूप महत्त्वाचं आहे. तर या दिवशी जे पाण्याचे दान करतात त्या दिवशी म्हणजे त्यांना उच्च कोटीची ही सेवा आहे दानधर्म म्हणजे. आणि यामध्ये जर पाण्याचं दान केलं तर खूप म्हणजे खूप अतिउत्तम आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवशी पाण्याचं दान करायचं आहे. तर पाण्याचं दान कसं करावं? तर बघा मंदिराच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी म्हणजे क्षेत्र आहे तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये भरपूर जण असे ताणजलेले असतात. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही पाण्याच्या ज्या बॉटल भेटतात, ज्या बॉटल आपण आता विकत घेतो, तर त्या बॉटल तुम्ही दानामध्ये जर म्हणजे दानधर्मामध्ये जर तुम्ही त्या बॉटलचे वाटप केलं तर ते जी सेवा आहे म्हणजे हे जे दान आहे तर अतिउत्तम मानलं जातं. यामुळे तुम्हाला या दिवशी पाण्याचं दान करायचं आहे. तर अन्नदान आणि पाणीदान या दोनच दान जरी केलं तरीही तुमच्या जीवनामध्ये खूप म्हणजे खूप महत्त्वाचे गोष्टी ज्या आहेत त्या सफल होण्यास मदत होते आणि तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता तयार होऊन तुमचे आयुष्य बदलून जाण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही पाप घडले आहेत तर ते पाप जे आहेत ते कमी होण्यास मदत होते. म्हणजे असं नाही की ते पाप जे आहेत ते आपल्याला त्याचा भोग भोगावाच लागणार नाही, असं होणार नाही. पण ते जे भोग आहेत तर ते भोग भोगण्यास जी आपल्याला त्रास होणार आहे तर तो त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्याला दानधर्म करायचा असतो. तर तुम्ही मंदिराच्या ठिकाणी पाणी आणि अन्नदान करू शकता. त्यानंतर गरजू व्यक्तींना तुम्ही कपडे दान देखील करू शकता. तर बघा या दिवशी कपडे दानाला देखील महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तुम्ही या 3 वस्तू तरी आवर्जून दान कराव्यात. जे शक्य नसेल तर तुम्ही पाणी जरी दान केलं तरी चालेल. तुम्ही मंदिराच्या ठिकाणी जाऊन एखादा जार असतो पाण्याचा, तर ते जार देखील तुम्ही तुमच्या पैशाने म्हणजे तिथं पाण्याचा जार जरी नेऊन दिला तरी देखील तुमच्याकडून ते पुण्य खूप उच्च कोटीचं घडेल. तर त्यामुळे तुम्ही त्या दिवशी दान देखील करू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार होते. तर आता सगळ्यात जो महत्त्वाचा आहे तर तो आहे उपाय. तर मी तुम्हाला म्हणले होते की तुम्हाला मी एक उपाय पण सांगणार आहे. तर बघा तुम्हाला उपाय जो आहे तो काय करायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक पिवळा कपडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल देखील घेऊ शकता. तर लाल कपडा घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ, तर 21 तांदूळ घ्या तुम्ही. अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, म्हणजे जे खंडित झालेले तांदूळ नसतात, त्याला नख वगैरे लागून तुकडे पडलेले नसतात, असे सरळ तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि 1 रुपयाचं नाणं याची तुम्हाला पोटली बांधायची आहे. तर हे सगळं बांधून तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय आहे किंवा तुमच्या नोकरीला जात असाल आणि मग तुमच्यासोबत काही नसेल तर तुम्ही तुमच्या पाकिटात देखील ठेवू शकता.
तर तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसता, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे ठेवू शकता. तर याची पोटली बांधून तुम्ही पैसा ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी ठेवलं तर अतिउत्तम, कारण पैशानं पैसा खेचला जातो असे म्हणतात. त्यामुळे तांदूळ आणि हळद जी आहे ती लक्ष्मीकारक आहे, त्यामुळे ती पैसा आकर्षित करण्यात मदत करते आणि त्यामुळे आपण ही जी पोटली आहे तर ते पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता. तर ही पोटली बांधून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही ही जी लक्ष्मी प्राप्तीसाठी बांधलेली पोटली आहे तर ती पोटली तुम्ही ठेवून त्याची पूजा वगैरे करून तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. तर या अक्षय तृतीयापासून पुढल्या अक्षय तृतीयेपर्यंत तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये किती बदल घडून येतो हे तुम्ही नक्की करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही मला नक्की सांगा. तर बघा, यावर्षी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर ही होती थोडक्यात मला तुमच्यासोबत शेअर करण्याची माहिती आणि अक्षय तृतीयेबद्दल जी काही माहिती सांगायची होती. तर कसा होता व्हिडिओ हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.